कांदा सोयाबीन उत्पादकांना केंद्राचा मोठा दिलासा मिळाला आहे। केंद्राने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवले। प्रति टन $550 किमान निर्यात मूल्य बंधन रद्द झाले। कांद्यावरील निर्यात शुल्कातही 20% कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे। सोयाबीन तेलावरील आयात शुल्कात 20% वाढ झाली। सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 5.5 वरून 27.5% आले। आयात शुल्क वाढीमुळे देशातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला। दरम्यान केंद्राच्या निर्णयानंतर बाजारात काय स्थिती असेल? कांदा निर्याती संदर्भात मोठी अपडेट आहे। कांदा सोयाबीन उत्पादकांना आता केंद्र शासनाच्या वतीने मोठा दिलासा मिळालेला आहे। सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 5.5 वरून 27.5 टक्क्यांवर पोहोचलेली आहे। आयात शुल्क वाढीमुळे देशातील सोयाबीन उत्पादकांना मात्र आता मोठा दिलासा मिळालेला आहे। कांदा आणि सोयाबीन उत्पादकांना केंद्राच्या वतीने मोठा दिलासा मिळालेला आहे। केंद्राने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवले। कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती 40% 20% आणलेली आहे। यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता, ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे। कांद्याच्या शेतकऱ्याकरता खरं म्हणजे खूप महत्त्वपूर्ण या शेतकऱ्यांची मागणी ही आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्य केलेली आहे। आता निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव डोळ्यासमोर दिसत असताना आणि हरियाणा हे एक बासमती तांदळाचं मोठं उत्पादन करणारं राज्य आहे। हरियाणा निवडणुकीमध्ये काही हाताला लागावं म्हणून काल केंद्र सरकारने हे निर्णय घेतलेले आहेत। हे संपूर्णपणे राजकीय निर्णय आहेत। हे वेळेवर घेतले असते तर शेतकरी वाचले असते, शेतकऱ्यांच्या खिशात काही 4 पैसे गेले असते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।